समोर दिसते ना ती सावित्री नदी आहे जी पुढे समुद्राला मिळते। शिमगा हा असा सण आहे ज्या सणाला देव स्वतः आपल्या घरी येतात। ती सुंदर आहे बाबा हे सगळं, कारण हे रस्ते एक्सप्लोअर करत जाण्यामध्ये जी मजा आहे ना ती मजा कुठे नाही। तर येवा कोकण आपलंच असा हे यासाठीच म्हणतात, कारण इथे आलेला प्रत्येक कोकणातला असू दे नसू दे तो खुश होऊनच जातो। सुप्रभात मित्रांनो, मी ओंकाराने तुमचे स्वागत आहे ओंकाराने ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर। आज आपला आहे कोकण कोस्टल राईडचा दुसरा दिवस आणि आपण आहोत आता हरिहरेश्वरमध्ये। इथे मागेच हरिहरेश्वरचं मंदिर आहे, त्याच्या आता दर्शनासाठी आपण जातो आहे। सकाळचे वाजले 7, दर्शन झालं, नाश्ता झाला की लगेच आपण आपल्या पुढच्या प्रवासाला निघतो आहे। आजचं आपलं स्टेचं डेस्टिनेशन आहे माझं गाव तळेरे, जे इथून जवळपास 400 किलोमीटर असेल। तर आजची राईड मोठी असणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा। चला आता मी तुम्हाला भेटतो मंदिरामध्ये। आता आपण चालू आहे हरिहरेश्वराच्या दर्शनासाठी। इथून काही मिनटावर मंदिर आहे हॉटेलपासून। आमचं एंट्रीलाच हॉटेल आहे, त्यामुळे थोडं चालावं लागतं। मंदिराचं दर्शन घेऊन नाश्ता करून आपण प्रवासाला निघूया। पण मला असं वाटतं आता काही इथे ओपन दिसत नाही, तर बघूया आता पुढे काही ओपन दिसलं मंदिरात जाऊ, तिकडे नाश्ता करू, नाहीतर मग पुढे जाऊ। आणि कारण आपली फर्स्ट जेटी जी आहे ती इथून हार्डली 5 मिनटावरच आहे, मग ती जेटी क्रॉस करून आपण पुढे जाऊन नाश्ता करू शकतो। हा मंदिराचा प्रवेशद्वार। हरिहरेश्वर हे ठिकाण दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते। त्याचप्रमाणे येथील समुद्रकिनारा पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे। मंदिराचा इतिहास फारसा लोकांना माहीत नाही आहे। मंदिराच्या बांधकामाबद्दल निश्चित माहिती नसली तरी पहिल्या बाजीराव पेशव्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची माहिती सांगितली जाते। मंदिरामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश व देवी पार्वतीच्या मूर्त्या आहेत। त्याचप्रमाणे श्री काळभैरव व योगेश्वरी यांच्या मूर्त्या देखील आहेत। सर्वसाधारणपणे प्रथम काळभैरवाचे दर्शन, त्यानंतर हरिहरेश्वराचे दर्शन घेऊन परत काळभैरवाचे दर्शन घ्यावे अशी येथील प्रथा आहे। आपण आता आहोत हरिहरेश्वरमध्ये। इथे मुख्य मंदिर आहे काळभैरवाचं आणि त्यानंतर बाजूला हरिहरेश्वराचं। ते सर्वात प्रथम आपल्याला श्री काळभैरवाचे दर्शन घ्यावे लागते, त्यानंतर आपण हरिहरेश्वराचे दर्शन घेतो। सोबतच इकडे गणपतीचं मंदिरसुद्धा आहे। हरिहरेश्वराच्या मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही आता रूमच्या दिशेने निघालो। चला आपण आता निघतोय वेसवी जेट्टीसाठी। वेसवी जेट्टी, बाणकोट। निघता निघता वाजलेत 8:45। लगा दिया मैंने। सुरुवात करूया आपण आता। हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया। चल, फायनली आपल्या कोस्टल राईडच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली, ती पण उशिराच झाली। 8:45 झालेत। इकडून वेसवी जेट्टी 5 मिनटावर आहे, त्यामुळे आम्ही ठरवलं होतं की आपण हरिहरेश्वरला राहूया, स्टे करूया एक दिवस। आपल्या कोस्टल राईडची सेकंड जेट्टी आहे ही। काल एक क्रॉस केली, ही सेकंडवाली। सकाळी जरा वातावरण काय सुंदर होतं माहिती आहे, पूर्ण दवबिंदू पडले होते। आपल्या कॅप्टन पूर्ण ओला झाला होता दवबिंदूने, आणि सकाळी सुद्धा वातावरण थंड होतं, माकडं होती, नाहीतर मी टाइम लॅप्स लावणार होतो। समोर दिसते ना ती सावित्री नदी आहे जी पुढे समुद्राला मिळते। तर त्या सावित्री नदीवरूनच आपल्याला
जेट्टीने क्रॉस व्हायचं आहे. ही जी बाजूला आहे ते आपलं पॅरलल चालू होती सावित्री नदी. तर जेट्टी किती वाजताची आहे मी काय टाईम बघितला नाही आहे, पण असतात जेट्टी सकाळपासून. ही आहे आता वेसावी जेट्टी, जिथून आपल्याला पलीकडे जायचं बानकोटला. आज मी पहिल्यांदा तुम्हाला हे सगळं दाखवू शकेन. जेट्टीवर चढवायची आहे. तर आपलं 2 गाड्यांचं आहे 65 130. मामा त्याला डिस्टर्ब नको करू, तो परत तिकडे गेलो. आता आपण आहोत वेसावी जेट्टीवर. तिथून आपण जाणार आहोत बानकोटला. आपली आता जेट्टी सुरू होते. कॅप्टन तिकडे आहे समोर. दिगंची बाईक तिथे दाखवते. ऑलमोस्ट जेट्टी भरली आता. जवळपास 1 2 3 4 5 6 7 8 कार्स आहेत आणि 10च्या वर तर बाईक्स. आपल्याला समोर जायचं बानकोटला. मी तुम्हाला बानकोटचा किनारा दाखवतो. आपल्याला काय ती समोर जायचं त्यासाठी बानकोटला. फायनली आपली जेट्टी निघाली बानकोटसाठी. कोकण कोस्टल राईडचा दुसऱ्या दिवसाचा हा प्रवास सुरू झाला होता. बाजूलाच कॅबिन होती, ड्रायव्हर कॅबिन होती, ती पाहिली. समुद्राच्या पाण्यावरून आपण आपला कॅप्टन घेऊन जाताना एक वेगळाच आनंद होता. आणि समोर असा अथांग समुद्र दिसत होता, ज्यातून आपण एका तटावरून दुसऱ्या तटावर जात होतो. एवढ्या गाड्या एका जेट्टीवर ना. मागे या बोटच्या सुटणाऱ्या लाटा काहीतरी वेगळ्याच सुंदर दिसत होत्या. आणि आपण मागे हरिहरेश्वरचा किनारा सोडून आता बानकोटच्या दिशेने चाललो. आपण आता बानकोटला पोहोचलो. समोर बघताय ती बानकोटची जेट्टी. आजचा रूट प्लॅन असा आहे की आता इथून जाणार आपण पोचलो आहे बानकोट जेट्टीला. त्यानंतर जाणार आहोत आता इथून दापोली बस फाटा. दापोली फाट्यावरून लाडघर, हरणे वगैरे करत लाडघरला जातो आहे. हरणे, मुरुड, लाडघर, त्यानंतर दाभो जेट्टी मग क्रॉस करून मग गुहागर, गणपतीपुळे, मग रत्नागिरी, पावर. चल इथून आता जवळपास कुठेतरी नाश्ता करू, प्रॉपर हॉटेल बघून. आता बानकोट जेट्टीवरून निघालेलो आहोत आणि इथून जातो आपण आता आंजर्लीला. ॲक्च्युली मध्ये एक केळशी म्हणून आहे गाव, तिकडे जेट्टी नाही आहे. नदीचं पात्र आहे ते, त्यामुळे तिकडे जेट्टी नाही आहे मोठी. सो आपल्याला गोल फिरून जावं लागेल. तर आपण आता इथून आंजर्लीला चाललो, बानकोट टू आंजर्ली. हे जेट्टीचे अनुभव घेत आपण कोकण कोस्टल राईड करतो. किती भारी वाटतं ना. म्हणजे ज्यावेळी आपण आपल्याला दिसतं समोरचं डोंगर दिसतं आहे आणि ते पार करताना आपण आपल्या स्कूटरने किंवा आपल्या बाईकने बोटीतून पलीकडे जातो. किती भारी फिलिंग आहे ती. प्रवासाचं ना हे एक माझं मत हे आहे की ज्यावेळी स्वतःची गाडी असते ना, त्यावेळी आपण पाहिजे ते करू शकतो. जिथे थांबायचे थांबू शकतो,
ट्रॅव्हल करताना दमलो आहे लगेच थांबू शकतो, कुठेतरी थोडा आराम केला बसून. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, सो डिहायड्रेशन होतं थोडंफार, गरमी होते, घाम येतो खूप. सो त्यावेळी कुठे काय दिसलं नदीचं पात्र तिथे थांबलं, थोडे हातपाय धुतले, तोंड धुतलं, फ्रेश झालो, त्यानंतर पुढे राईडला निघालो. हे जे अनुभव आहेत किंवा हे जे फिलिंग आहे ना, ही जी वाईब आहे ना, ती स्वतःच्या गाडीने कोकण फिरण्यामध्ये आहे, स्वतःच्या गाडीने जिकडे जायचे तिकडे जाण्यामध्ये आहे. त्यामुळे मी मोस्टली आता रेल्वेने तर जाऊच शकतो आपण कोकणामध्ये, पण तरीसुद्धा मी आपला कॅप्टन घेऊनच जातो. कारण हे रस्ते एक्सप्लोअर करत जाण्यामध्ये जी मजा आहे ना, ती मजा कुठे नाही. आता आपण आता पोचलो आहे केळशी बस स्टॉप. सरळ आय थिंक मंडणगड होता ह्या साईडला, ह्या साईडला मंडणगड आहे 10 किलोमीटर. तर पण तिकडे न जाता ते केळशीला चाललो आहे, खाली अंजरलीला. अरे नीचे नीचे से ही जाना, बराबर मैप से ही जा रहा, मैप बराबर लगा रहे करा. हाँ बराबर जा रहे चल. क्या हुआ? ये राइट लेना है. नीचे से ही जाना, खालून जायचं. तुम्हाला 9 किलोमीटर 10 किलोमीटर. हां 9 किलो बरोबर. पूर्ण बीचचा रस्ता आहे, तुम्ही हरण्याला चाल व्यवस्थित. आडे अंजरले नंतर अंजरले आणि हरणे बरोबर. वैसे देख पुढला पोचाल तुम्ही, पण पूर्ण जे बघायचे आहे तुम्हाला सिनरी भेटेल. हो ते इथूनच भेटेल ना, खालूनच भेटेल ना. खालून गेले की तुम्हाला सगळं 9 किलोमीटर नंतर बीचच लागणार आहे, म्हणजे ओके. सगळं बघत जाते. चालेल, वरून गेले तुम्ही तर तुम्हाला हे होणार, डोंगरातनं जाणार. डोंगरातनं जायला लागेल. ठीक आहे चल. हाँ कैसे जाना है, ऊपर नहीं जाना. चला थँक्यू. चला दादाने आपल्याला बऱ्यापैकी रस्ता सांगितला. प्लास्टिकचं ढीग बघा केवढे, प्लास्टिकचे बॉटल्स आहेत सगळे. आपण आता केळशी या गावात आहोत. केळशीच आहे नाही हो. आता अंजरले बीच वगैरे पण लागेल हळूहळू. होळीची पालखी चालली. हे उटंबर गाव आलं. हे नदीचं पात्र आहे, आय थिंक सावित्री नदी आहे जी पुढे समुद्राला मिळते. त्या साईडला समुद्र, अरबी समुद्र. हे जे आहे ते उटंबर गाव. आता आपण चाललो आहोत अंजरलेला, पण केळशी मार्गानेच गेलो. म्हणजे नाही म्हणता आपण शेवटी कोस्टल रूटच एक्सेप्ट केलं आहे आणि त्याच रूटने चाललो. कारण आम्हाला जे मध्ये दादा भेटले ते पण म्हणत होते की आहे चांगला रूट, तिथून जावा तुम्ही. त्यामुळे आम्ही त्याच रूटने आलो. कारण रस्ता खूप छोटा दिसत होता गुगल मॅपमध्ये. सो मी बाहेरनं जायचा विचार करत होतो असं, पण ठीक आहे. तर इथून अंजरले जवळपास 13 मिनटावरच आहे. इथे जायचं आता पाडले गावामध्ये, जे अंजरलेच्या जस्ट आधी लागतं, खाली रत्नागिरीला जाताना, हरणीला जाताना. कसं आलो बघा. सर्वात आधी लागला आपल्याला बानकोटवरनं केळशीला आलो. केळशीवरनं आता अंजरलेला जातो. मध्ये लागलं पाडले गाव. आता बाजूलाच समुद्रकिनारा आहे, नकाशात दिसतो आपल्या
गुगल मॅपमध्ये. शिमगा हा असा सण आहे ज्या सणाला देव स्वतः आपल्या घरी येतात. काय सुंदर समुद्रकिनारा आहे बघा. या साईडला आपला कोस्टल राईड चालू आहे आणि बाजूला समुद्र आणि आपला हा रस्ता. तर थोडं थांबूया. बघा काय समुद्रकिनारा सुंदर आहे. कोस्टल रूट आणि त्या समुद्र. आपण आता अंजरल्याला पोचतोय. थोडं पुढे थांबूया. चला. हा मनसोक्त समुद्र पाहिला. आता एवढे फोटो काढलेत, एवढे शॉट्स काढलेत की मन काय भरत नाही आहे. तर काय आता आपण थांबू शकत नाही जास्त वेळ, कारण आपल्याला अजून भरपूर लांब जायचं आहे. त्यामुळे अजून आपण इथून जाणार आहोत अंजरले, दापोलीवरनं लाडघरवरनं गुहागर, दाभोळ, रत्नागिरी असं करत आपण कणकवलीला पोहोचणार आहोत. रत्नागिरीनंतर इथून विजयदुर्ग रूटने जाऊ शकतो किंवा राजापूर मार्गे जाऊ शकतो. ते आता किती वाजता आहेत रत्नागिरीला त्यावर डिसाईड होईल, कारण आपलं गाव समुद्रापासून जवळपास 50-55 किलोमीटर लांब आहे. सो बघू आता काय करूया ते. चला इथे आता नाश्ता करूया. थोडं जे भेटेल ते खाऊया. आपण पोचतो अंजरलेमध्ये. इकडे नाश्ता करण्यासाठी थांबतो. आपण आता नाश्त्यामध्ये घेतो वडा, रस्सा वडा. म्हणजे आपण कोकणातले मोस्टली त्याला कटवडा असं म्हणतात. आणि बाकी आहे माझं वगैरे आहे थंडात, कारण खूप गरमी आहे. दुपारचे 11 वाजले. 11:15 झाले. 11:30 झाले. 2 वाजता काय कडक होऊन असं इमॅजिन करू शकता तुम्ही. तर बघूया पुढचा प्रवास कसा होतो. ते आपल्याला अजून 2 जेट्टी क्रॉस करायचे. काल आणि आजमध्ये आपण एक जेट्टी क्रॉस केली. क्या बात है. आता आपण जाणार आहोत अंजरलेवरनं हरणे, दापोली करत दाभोळ जेट्टी क्रॉस करायची आहे. त्यानंतर आपण तिथून जाणार आहोत गुहागर वगैरे करत जयगड जेट्टीला आणि जयगडवरनं रत्नागिरी. असा आजचा टोटल प्लॅन आहे. आपण आता एका पॉईंटवर आलो आहोत. व्ह्यू पॉईंट आहे हा. सुंदर दिसते बघा संपूर्ण गाव. किती सुंदर आहे बाबा हे सगळं. तिकडे मंदिरात कुठेतरी पूजा चालू आहे. मगाशी मी चुकून बोललो, तो मुरुड जंजिरा आहे. मुरुड जंजिरा ॲक्च्युली त्या साईडला आहे. हा सुवर्णदुर्ग आहे. मी आता जस्ट मॅपमध्ये चेक केलं, कारण आपण आता रत्नागिरीमध्ये आहोत. मुरुड मागे राहिलं. सुंदर किल्ला आहे. चला आता सुंदर असं व्ह्यू पाहून आपण निघतोय. आहोत कोकण कोस्टल हायवेवर असं या रस्त्याचं नाव तरी आहे ॲज पर मॅप. हा चांगला रस्ता बनवला. फार सुंदर रोड आहे. इथून आपण लाडघरला पोचू अर्ध्या तासात. 34 मिनटं दाखवत आहे. पण खालून हा एक रूट होता, आम्ही थोडं चुकलो. आपण आता हरनाई बीच जवळ जातोय. हा मागून जो हा रूट येत होतो ना, तो गावात नव्हता, त्यामुळे आपण वरून आलो. पण ठीक आहे, वरून आपल्याला चांगला व्ह्यू भेटला, जो आपण आता जिथून फोटो वगैरे काढले.
लाडघर 12 किलोमीटर आहे. मी लाडघर टाकले लोकेशन, कारण नाहीतर तो बाहेरनं दाखवतो, बाहेरनं खेडवरून वगैरे त्या साईडने जा. सो अशी 1-1, 2-2 स्पॉट टाकत आपल्याला जावं लागतं गुगल मॅपवर. गुगल मॅप आपलं भलं चाहतो की तुम्ही कोस्टल रूटने जास्त टाईम नका घालू, बाहेरनं जा. पण आपलं आहे की नाही, आपल्याला कोस्टल रूटनेच जायचं. होतं कधी टेक्नॉलॉजीचा हा इश्यू आहे, आपलं मत त्याला प्रॉपर समजत नाही. चला, आपण आता पोचलो दापोलीला. बाजूला मस्त समुद्रकिनारा आहे. आपली कोस्टल राईड एकदम बेस्ट चालू आहे, मी सांगतो. येवा कोकण आपलंच असा हे यासाठीच म्हणतात, कारण इथे आलेला प्रत्येक कोकणातला असू दे नसू दे तो खुश होऊनच जातो. एक आनंद मिळतो, एक उत्सुकता निर्माण होते कोकणाबद्दलची, आणखी जाणून घेण्याची. ते इकडच्या ह्या समुद्रकिनाऱ्यामुळे, इकडच्या जेवणाच्या चवीमुळे आणि इथे असणाऱ्या लोकांमुळे. ही कोस्टल राईड सोबत रोलर कोस्टर सारखे सुद्धा आहे, कारण रस्त्यावर एवढे खड्डे आहेत, रस्ते असे वर खाली रोलर कोस्टरवाली फिलिंग येते. बघा, असा प्लस नागमोळी वय ना. बघा इथून दाभो जेट्टी जवळपास 27 किलोमीटर 50 मिनटं. 27 किलोमीटरसाठी 50 मिनटं. आपण आता आलो आहोत दापोलीमधल्या बुरोंडी गावामध्ये. इथून दाभोळ आहे 7 किलोमीटर, गुहागर 20, चिपळूण 64 आणि रत्नागिरी 113. या साईडला दापोली आहे. आपल्याला दापोलीला नाही यायचं आहे, आपल्याला जायचं आहे दाभोळला. आता आपण आहोत दाभो जेट्टीपासून हार्डली काही 1 किलोमीटर अंतरावर. दुपारचे वाजले 1:30. अशी भूक लागली नाही, पण दाभो जेट्टी क्रॉस केल्यावर आपण जेवून घेऊया. माझ्या मते तरी जयगड जरा खूप जास्तच लांब होईल. संध्याकाळी 4पर्यंत आपण ह्याला पोचलं पाहिजे गणपतीपुळेला, म्हणजे कसं अरेवारेला सनसेट पाहता येईल. अरेवारेवरनं रत्नागिरी करत आपण घरी जाऊया. तरी किल्ल्यासारखी वास्तू दिसते, पुरातन. दाभो जेट्टी कुठे आहे दादा? ह्या साईडला का? चला, दाभो जेट्टीसाठीच गाड्या लागल्यात बहुतेक. भरपूर गाड्या आहेत बापरे. चला, लकीली तिकीट पण काढून झालं. वा, हे आहे दाभो ते धोपवे जेट्टी. ह्या जेट्टीमध्ये आज बऱ्यापैकी गर्दी होती, सो स्कूटर लावायला सुद्धा जास्त जागा नव्हती. दाभो टू धोपेचं तिकीटसुद्धा 130 आहे दोघांचं. चला, फायनली आपली जेट्टी निघाली आहे दाभोळवरनं. चला, निघालो आता धोपवेला. 30 हार्डली काही 20 मिनिटाचा प्रवास होता. आपण आता पोचलो धोपवेला, गुहागर. बाजूला असा सुंदर असा समुद्र किनारा.
आपण इथून जाणार आहोत गुहागर करत. तरसाल जेट्टीवर वर ओरडत आहेत. जे इथून आहे जवळपास 45 किलोमीटर. मागासपासून हा असाच रोड चालू आहे खडकाळ रेतीवाला. त्यामुळे आपला कॅप्टन काय पळत नाही आहे आणि भीती पण वाटते, कारण रेतीमध्ये जर मी ब्रेक मारला ना गाडी जागेवर गोल फिरेल. 2 वेळा आता झालं जस्ट, पाठचा टायर असा स्किड झाला ब्रेक मारल्यावर. गोपाळगड किल्ला या साईडला 4 किलोमीटर. गुहागरला जायचं आपल्याला. वेलदूर 6 किलोमीटर. अंजनवेल चला. आपला आता आहे गुहागर जवळपास 7 किलोमीटर. 7 किलोमीटर नंतर थांबूया, पोटभर जेवूया आणि त्यानंतर मग पुढे आपल्या प्रवासाला निघूया. आता हा गुहागर बीच या साईडला चालू झाला आहे, राईट साईडला. आपण आता पोचलोय गुहागर गावामध्ये. तर लंचसाठी शोधतोय मी, काही दिसत नाही आहे. वा वा वा, लालपरी ही गुहागर ते अंजनवेल आहे बस. चला चला, एवढ्याशा रस्त्यात बघा कशी लालपरी येते ती. कोस्टल राईडचा ना हा फायदा आहे की तुम्ही किनाऱ्यालगतचे जेवढी लहान लहान गावं आहेत ते क्रॉस करत आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोचतो. जुन्या काळातली मंदिरं असतील, जुन्या काळातली घरं असतील, ती पाहत आपण आपल्या डेस्टिनेशनला पोचणार आहोत. तर बघूया इथे मला जेवणासाठी काय मिळेल. मी जेवणासाठी शोधतोय जागा. हॉटेल सुरुची म्हणून आहे, सागर लॉज आहे. चला इथेच घेऊया जेवण. प्युअर व्हेज आहे. दामले यांची सुरुची हॉटेल. दुपारचे 2:30 आणि आपण आलो आहोत गुहागरमध्ये. हॉटेल सुरुची व्हेज हॉटेल आहे. खूप भूक लागली होती तशी, त्यामुळे आता जेवूया गुहागरमध्येच. कारण पुढचं अंतर जवळपास 30 किलोमीटर आहे, 30-32 किलोमीटर आहे तरसाल जेट्टीचं, जे आपल्याला रत्नागिरीमध्ये सोडेल. तर आधी मी म्हटलं आधी इथे जेवून घेऊया, त्यानंतर आपण पुढे जाऊया. कारण अंतर जरी कमी असलं तरी ते रस्ते एवढे छोटे आहेत ना की ते थकवून टाकतात. त्यामुळे आता जेवून झाल्यानंतर थोडं फ्री होऊन जाईल आणि ऊन पण उतरेल. तसं 2:30 वाजले तर 4 वाजेपर्यंत ऊन उतरेल. म्हणजे सनसेटला आपण अरेवारे बीचला असू, असं आतापर्यंतचा अंदाज आहे. जेट्टी टायमावर भेटली तर आपण सनसेटला अरेवारे बीचपर्यंत पोचू. कारण जयगड जेट्टी टू अरेवारे बीच पण थोडं अंतर आहे, 40-45 किलोमीटर तरी असेलच. तर त्याला तासभर जाईल. रस्ता मे बी चांगला आहे, पण तरी पण तासभर पकडून चालू आहे. त्यानुसार आपण आता प्लॅन चालू आहे. चला. तर मित्रो, हा ब्लॉग मी इथे एंड करतो. आजच्या दिवसाचे आपण 2 भाग करूया. आजचा भाग जो आहे हरिहरेश्वर टू गुहागर, आणि दुसऱ्या भागात आपण पुढचा प्रवास पाहूया. तर चला आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.